पहिल्यांदा काय करायचंय? आधी आपण काय करूया, फोडणी करूया, कारण गरम फोडणी त्याच्यावर ओतायची नसते, त्यामुळे आपलं सगळं मिश्रण होईपर्यंत फोडणी आपण. ठीक आहे, चला तुम्ही म्हणाल तसं. हा, नाही तेल नाही, तुपाची आपण. क्या बात है, मग. खाईन तर तुपाशी. हा, बरोबर. घे. अजून एक चमचा बास. चांगलं तूप तापू दे, हे देते मी तुला सगळं एक एक. घाल, मोहरी घाल, तडतडू दे चांगली. हा, बस बस बस. जिरं टाक, कढीपत्ता टाक. बस कर, बंद केलंस तरी चालेल गॅस. करू का? हो कर बंद. केलं, हां. केवढ्या गरम ह्याच्यात हिंगाचा वास आणि मिरच्याचे 2-4 तुकडे टाक. बास. हा, बास. काय बास, सुगंध बास, आला बास. छान. हो, हा, असा वास सुटला पाहिजे हिंग मग. आणि- बास, बरोबर. आता बाऊल घे. हा, त्याच्यात हा काकडीचा किस. काकडीचा. हो, आता सगळं साहित्य आपण घालत जाईल. दाण्याचं हा. कूट मला फार आवडतं, ते आधी घालू. हा, घाल घाल. बघा बरं, हा, पुरे का? बास बास. चिंचेचा कोळ घाल, बर, चला. तो किती? 2 चमचे. ठीक आहे, हा, गुळ थोडा टाक. द्या. बास. पुरे? हो, चला पुढे. नंतर हे खोबरं घाल, बर. सगळं पोटात घाला. बस, हे तिळाचं कूट. काळ्या थोडं. तिळाचं कूट. हा, थोडं. बस 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 बस. नंतर खमंगपणासाठी नेहमी लाल तिखट वापरावं थोडस. बस बस बस. नंतर हे जिरे पूड आहे, सगळी घालू? नको, थोडी. बस बस. नंतर कैरीचा किस थोडा. पुरे? बस बस. फार नको. बघू आपण. हा, कारण चिंचेचा कोळ घातलेला आहे. Correct. आणि दुसरं, या तर, पदार्थातली हिरोईन काकडी आहे ना. हा, मीठ कैरीने घाल. स्वतःची मार्केट खाल्लं तर कसं होईल? बरोबर आहे. थोडीशी कोथिंबीर आत घालूया, नंतर डेकोरेशनला थोडं डाळिंब पण आतमध्ये. घाला. हा हा, काय रंग हिरवं आलाय. लाल सगळे कलर त्याच्यात इंद्रधनुष्यासारखे. काय तुम्हाला अगदी लहान मुलीसारखा आनंद झालाय. वा, मस्त, सुंदर. आता काय घालूया? आता फोडणी. क्या बात है. झाली चरचरीत फोडणी. वा 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 वा, सुंदर सुंदर. बरं, फोडणी गरम का नाही घातली आपण, थंड का ग? कारण हे सगळे गार पदार्थ आहेत, मग त्याच्यावर ते गरम घातलं तर ते शिजल्यासारखं होतं. बर, आता मगाशी तुम्ही म्हणालात की थोडी कोथिंबीर पोटात आणि थोडी वरती वरती छातीवर. डेकोरेशनला. या बघा. आणि परत हे थोडं डाळिंबाचे दाणे. हा, बरोबर. आणि थोडं खोबरं. सगळं डेकोरेशन छान नको दिसायला. बास बास बास. तुम्ही बास. नुसतं बघा. हो, अरे वय वर्ष 78 आहे. आरती जोशी, काय उत्साह आहे पदार्थाला पाहण्यापासून ते पदार्थ करण्यापासून बरोबर ते आहे. पदार्थ खाण्यापर्यंत. नक्कीच आहे. आणि हा कारण उत्साह तुमचा पदार्थ. रांगोळीचे रंग माझ्याकडे, ते तू विसरलास. काय? मी रांगोळी 8 ते 10,000 जणांना रांगोळी शिकवली. माझं स्वतःच भारतीय रंगावली म्हणून पुस्तक आहे. बाप रे, आणखीन त्यामुळे हे रंगसंगती ही माझ्या नेहमी डोळ्यातच बसली. खासियत आहे. काय, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. प्रेक्षक हो, तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. घरी नक्की बनवा तुम्ही. अँकर मी आणि आहे. सा- अँकर मी आहे इथे. इथे अँकर मी आहे. नाही, पण मग त्यांनाही जरा प्रोत्साहित करते. पण तुम्हाला पाहिलं कीच प्रोत्साहन येतंय, कारण तुमचा उत्साह, तुमचा खणखणीत आवाज आणि तुमची प्रत्येक पदार्थाकडे रंगीत नजरेने पाहण्याची दृष्टी बरोबर. ही फार कौतुकास्पद आहे. आम्हाला तुमचा अभिमानही आहे, आनंदही आहे, आदरही आहे आणि कौतुकही आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. काकडीचे कायरस 4 ते 5 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: किसलेली काकडी 2 ते 3, शेंगदाण्याचं कूट 3 मोठे चमचे, चिंचेचा कोळ 2 मोठे चमचे, गूळ 2 ते 3 मोठे चमचे, ओल्या खोबऱ्याचा किस 2 मोठे चमचे, काळ्या तिळाचे कूट अर्धा मोठा चमचा, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, जिरेपूड पाऊण छोटा चमचा, कैरीचा किस 2 मोठे चमचे, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, डाळिंबाचे दाणे अर्धी वाटी, साजूक तूप 2 मोठे चमचे, मोहरी 1 छोटा चमचा, जिरे 1 छोटा चमचा, कढीपत्ता 8 ते 10 पाने, बारीक चिरलेली हिरवी मिरची 3 ते 4, हिंग पाऊण छोटा चमचा. कृती: प्रथम फोडणी पात्रात तूप घाला. तूप गरम झालं की त्यात मोहरी घालून ती तडतडू द्या. नंतर त्यात जिरे, कढीपत्त्याची पाने घालून गॅस बंद करा.
आणि वरून चिमूटभर हिंग आणि मिरचीचे तुकडे घाला आणि फोडणी तयार करा. एका बाउलमध्ये काकडीचे किस, शेंगदाण्याचं कूट, चिंचेचा कोळ, गूळ, खोबऱ्याचे किस, काळ्या तिळाचे कूट, लाल तिखट, जिरेपूड, कैरीचा किस, मीठ, कोथिंबीर आणि डाळिंब घालून एकत्र करून घ्या. शेवटी तयार केलेली फोडणी घालून एकजीव करून घ्या. कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून सर्व्ह करा. काकडीचे कायरस तयार. आरती जोशी आजीने केलेले दोन्ही पदार्थ आपल्या समोर आहेत. हे काय ठेवले हातात अजून? आपण कुठलाही पदार्थ खाताना आधी नजरेने खातो आणि मग नंतर त्याचा स्वाद या घेतो. उत्साहाचं मी काय करू? मग हे सजवायचंय का? हो, घ्या. वा वा वा, वा. खूपच छान. छान वाटतं कनी. आता हो. खावंसं वाटेल कनी. खरंच माझ्या लग्नाच्या केळवणानंतर पहिल्यांदाच मी असं केलंय. हो ना. हो. हा ताई सांदण आपण कट करून हा, घेऊया. चौकोनी वड्या पाडायचे छान. बास एवढंच, म्हणजे छान असे ते चौकोन. वा, सांदण आता आपण कट केलेलं आहे. खाऊन हो. बघतो. नाही आवडत. अप्रतिम. अरे रे. एक घास तुम्ही पण घ्या. आता थोडासा काकडीचा कायरस पण खाऊया. हो. देव तुमच्यासारखं तारुण्य घराघरातल्या सगळ्यांना देव. मला फार आनंद झाला आजी तुला भेटून. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. बरं, आता तू ताजी ताजी मागणी केलीस की मी तुझ्यावरती काहीतरी बोलावं, हो. 4 ओळी लिहाव्या. अगदी. आता तू इतकी छान आहेस की मला त्या 4 ओळी लगेच सुचल्या आणि मी त्या तुला आत्ता इथल्या इथे ऐकवतो. नक्कीच. रत्नप्रभा तुझं खरं नाव बरोबर. अस्सल आहे हिरा. आहाहा. रत्नप्रभा तुझं खरं नाव अस्सल आहे हिरा. 78व्या वर्षी सुद्धा उत्साहाचा झरा. आहाहा. अशाच तुला शुभेच्छा. तुम्ही शतायुषी व्हा आणि आम्ही सारे खवय्येमध्ये पुन्हा पुन्हा या. अरे वा वा. अशा खूप मनापासून शुभेच्छा देतो. खरंच आणि अशी छान धन्य पावले मी, धन्य पावले. अशीच छान राहा आणि आमच्या कार्यक्रमाची, आमच्या या कुटुंबाची, झी मराठीची आठवण राहावी. तू उत्साहात सगळ्यांना अनुभव सांगतेस. तू इथे आली होतीस, हा अनुभव सगळ्यांना सांग. नक्कीच. आणि तुझ्यासारख्या अनेकांना उत्साह मिळेल की इथे येऊन आपल्या हातची, आपल्या घरची चव दाखवण्याचा. हो की नाही? हो. हे तुझ्यासाठी छान सगळी. धन्यवाद. वा, आवडलं का? अगदी आता छान. सकाळी ब्रेकफास्ट जो करतेस ना, तो ह्याच्यात करत जा. नक्की नक्की. म्हणजे तुला आमची आठवण येत राहील. अगदी Thank you so much. कायमच राहील आठवण नमस्कार आणि तुमची आशीर्वाद. आणि बस अजून काय पाहिजे? तुझ्या मनासारखे सगळे जे काय असेल ते सगळे पूर्ण हो. थँक्यू सो मच. चला, मी आता प्रेक्षकांना बाय बाय करतो. 2 मिनिटं इथेच थांब. हा, खवय्यांनो, आजचा अनुभव, आजचा भाग हा एकमेवा द्वितीय होता. बघा, तुम्ही महिला असाल, तुम्ही पुरुष असाल, तुमचं वय काही असू द्या, मनातला आनंद, मनातला उत्साह, शिकण्याची जिद्द आणि प्रत्येक गोष्टीकडे नव्या नजरेनं पाहण्याचा दृष्टिकोन हा जर असेल तर तुम्ही कुठल्याही वर्षी आनंदाने तुमच्या हातची चव कायम ठेवू शकता आणि निरोगी राहू शकता. बरोबर? नक्की. असेच तुम्ही निरोगी राहा. चला, आजच्या भागात करतो टाटा. उद्याच्या भागात भेटा. पाहत राहा आपला नेहमीचा अप्रतिम गोड कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. बाय. बाय बाय.